देवी तिच्यावर कोपलीच आहे. पाऊस सुद्धा सुरू झाला. आता ज्योत कशी तेवत राहणार? ती तर विजणारच. अरे देवा, एवढ्या पावसात आता दिवा कसा राहणार? दुर्गे दुर्गट भारी तू जमीन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव. खरंच कमाल झाली हा सखूची. अजून पत्ता नाहीये. केवढा पाऊस आलेला मगाशी बघितलंस ना? थांबली असेल एखाद्या झाडाच्या आडोशाला. रमाई बघ, याला अग्निकलशाची नाही सखूची काळजी वाटतीये. आतमध्ये आरती सुरू झाली याची भीतीच नाहीये याला. अरे बावळटासारखं काय करतोयस? आरती सुरू होण्याआधी तिने इथे यायला हवं. काकड आरतीच्या आधी पोहोचण्याची अट होती, विसरलास का? अपयशी ठरले तर परत घरी येणार नाही. कृष्ण माईच्या कुशीत मी स्वतःला चुकून देईन. देवी आई रक्षण कर. ज्योतीचा प्रकाश दिसतोय म्हणजे कलशातला दिवा देवता आहे. म्हणजे सखूने दिव्य प्रामाणिकपणे केलेलं आहे. आई अंबे, अरिष्ट टळलं. आई अंबाबाईचा दो दो. मुली, फार मोठ्या दिव्यातून तू आईच्या चरणी सेवा रुजू केली आहेस. आई अंबाबाई प्रसन्न होऊन तुझ्या मनोकामना अवश्य पूर्ण करेल. तुझं खरोखरच खूप कौतुक आहे. सुखी भव.
मनोरमाबाई, लाखात एखादा भक्त असा दिव्य पार करतो. खरोखरच हे अलौकिक आहे. विशेषतः इतक्या लहान वयात इतकी कठीण सेवा. धन्य धन्य. आई अंबाबाईचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. मनोरमाबाई, अशी सून मिळणं हे तुमचं सद्भाग्य आहे. हा घे प्रसाद आणि हे हळद कुंकू घे. तुमच्या घरच्या देवीला वाहा आणि आशीर्वाद माग, म्हणजे चक्र पूर्ण होईल. सासूबाई, विठुरायाच्या कृपेने दिव्य पूर्ण झालं. संकल्प सिद्ध झाला. बघा, इतक्या पावसात सुद्धा अग्निकलश तसंच राहिला, विझला नाही. आपल्यावरचा अरेस्ट टळला. आई अंबाबाईचा उदो उदो. चल सकू, बस बैलगाडी. नाही, सखू बैलगाडीत बसणार नाही. ती चालतच येईल. अगं, सकूने दिव्य पूर्ण केलं. संकल्प पूर्ण झालाय आता. रात्रभर चालतीये ती. पाण्याचा थेंबही नाही घेतलाय. आणि तिला चालत हे सांगायचं हे चुकीचं आहे. आपण तिला बैलगाडी. मोठा धर्मराजच लागून गेलास की नाही. येता जाता न्यायाच्या गोष्टी करतोयस. गुरुजी कौतुकाचे 4 शब्द काय बोलले, हुरळून गेलास तू. हिला काय डोक्यावर बसून घेऊन जाऊ? आणि एवढा काय पराक्रम केलाय रे तिने? चूक तिचीच होती, त्याचं परिमार्जन केलंय इतकंच. चल, आपल्याला उशीर होतोय. ती पायी पायी येईल. आणि हा, घरच्या देवीला हळदी कुंकू वाहत नाही तोपर्यंत तिचं दिव्य पूर्ण होणार नाही. कळलं? थांबा. सखू, मला तुझी काळजी नाही असं अजिबात नाही. तुला पुन्हा फेरा पडू नये म्हणून ही कळशी बरोबरच घेऊन आले होते. येता येता कृष्णेवर जा आणि पादुका पूजायला या कळशीतनं पाणी घेऊन ये. बर, आम्ही पुढे जातो घरी. एक फेरा वाचेल हा तुझा. चल रे दिगू. तुमच्या नजरेत कौतुक दिसलं, मी भरून पावले. आता मला परत जाताना काहीच त्रास होणार नाही. धन्य आहे हो अंबिकाबाई तुमची, रोज नदीची पूजा करायला येता. हो ना, असं नित्यनेमाने जमणं कठीणच हो. ही बघा मनोरमाबाईंची सून आली. कशी गॉड दिसते ना. लहान आहे बिचारी, पण सासू खाष्ट मिळाले. तेच ना, ह्यांच्या वाड्यात वर्षाचे 12 महिने पाणी असणारी हीर आहे. पण सुनेला मात्र
सासूरवासच. आता धाडलंय नदीवर पाणी भराया. मी कधीच दिगू आणि माणिकच्या लग्नाबद्दल शब्द दिलेला नव्हता. सखूचं स्थळ आलं ते स्थळ आमच्या घरासाठी, आमच्या घराण्यासाठी योग्य होतं. योग होते आणि लग्न झालं. एक क्षणही माझ्या घरात थांबायचं नाही. निघा. आलीस तू परत? का आलीस तू? माझ्या समोर नाही ग, जन्मालाच का आलीस तू? तुझ्या कपाळावरचं कुंकू आहे ना, नाही सहन होत मला. असं वाटतं की माझ्या माणिकचं रक्त लागलंय तुझ्या कपाळाला. नाही सुखाने जगू देणार मी तुला. दिगूची बायको होण्याचा हक्क फक्त आणि फक्त माझ्या माणिकचा आहे आणि तो फक्त तिलाच मिळाला पाहिजे. तू ना तू बुडून जा या नदीत आणि माझ्या माणिकचा मार्ग मोकळा कर. बुडवू तुला? बुडवू? ये इकडे. बुडवू तुला? हा, पाणी बघ किती खोल आहे. बुडवू तुला याच्यात? बुडवू बुडवू तुला? बुडवू याच्यात? असं काय करताय तुम्ही? सोडा ना मला, सोडा. मी काय वाईट केलंय तुमचं? तुम्ही माझा जीव का घेताय? काय वाईट केलंयस? अगं तुझा हा गोंडस चेहरा बघून त्या मनोरम्याने मागणी घातली ना तुला. माझ्या माणिकला बाजूला सारून तुला सून करून आणलाय त्यांनी. माझ्या लेकीचं सुख हिरावून घ्याल आणि मी गप्प बसेल ना? तुला ना त्या मनोरमेला कुणालाही सुखाने जगू देणार नाहीये मी. चल तर तुला बुडवते मी याच्यामध्ये. काय करताय? सोडा मला, सोडा. इकडे कळशी दे, इकडे कळशी दे. काकू, काकू कळशी सांभाळून. कळशीला पाय बी लागता का म्हणे? अगं उडवून लावीन ही. काय करणार आहेस तू? हा, काय करणार आहेस? सोड ती कळशी, सोड. सोडा ना कळशी, सोडा ना. कळशीला बुडवू का तुला बुडवू ते सांग. नको नको, कळशीला नका बुडवू. कळशीला नको मग तुला बुडवू. ये तुला बुडवते. ये, जीव घेते तुझा. असं नका ना करू, सोडा मला. असं काय आहे काय त्या कळशीमध्ये? हो काकू, ही कळशी जर बुडली ना तर सासूबाई मला खूप रागवतील. ही नागोजी बाबांनी दिलेली कळशी जरी पाण्यात बुडली ना, रोज मी याच कळशीतून पाणी घेऊन बाबाजींच्या पादुका पुजते. द्या ना ही कळशी, खूप मोलाची आहे. असं का? म्हणजे त्या मनोरमेसाठी ही कळशी लाख मोलाची आहे तर? थांब, आता ना ही कळशीच बुडवते. ही कळशी बुडवली ना की त्या मनोरमेच्या जीवाला ना बुडबुडे येतील, बुडबुडे. असे तडफडेल तडफडेल मनोरमा. सोड सोड ती कळशी. बघ ही तुझी कळशी, ही मी अशी घेतली आणि अशी बुडवली. असं का केलं तुम्ही? माझी कळशी. जा जाऊन सांग तुझ्या सासूला, म्हणावं सुभेदारणीने माझी कळशी बुडवली. आता काय कराल ग? हा, मारत बस आता शिमग्याच्या बोंबा. असं का केलं तुम्ही? माझी कळशी. कोणीतरी मदत करा ना माझी. माझी कळशी, कळशी. कळशी घेतल्याशिवाय घरी कशी जाऊ मी? माझी कळशी.
सखूला बाकी मानायला हवं. हा, रानातली वाट, अग्निकलश डोक्यावर, रात्रीची वेळ. बाई बाई, खरंच अग्निदिव्य आहे बाई. प्रश्नच नाही. एवढ्या रात्री काळोखातून त्या रानातून चालताना भल्या भल्याना घाम फुटतो. मग ह्या लहानगिनी ना कमालच करून टाकली. घरातले असे मोकळेपणाने एका चांगल्या गोष्टीचं कौतुक करतात. बरं वाटतंय. नाही, चुका करते सखू, पण जसं चूक ते चूक, तसं बरोबर ते बरोबर. खरंच जिद्दीची आहे म्हणायची. दिगू, हो ना रे? दादाला सखू वहिनींचा अभिमानच वाटत असेल ना. कुणाचा अभिमान? कुणाची एवढी कौतुक चालली आहेत? दुसरं कोणाची? सखूची. आधी तिनंच अपशकुन केला आणि त्यामुळेच हे अग्निदिव्य करण्याची वेळ ओढावली. पण सगळेजण सोयीस्कररित्या ही गोष्ट विसरतायत. मालकीनबाई, मालकीनबाई, अव धाकल्या सुनबाई ओसरीवर बसून रडायला लागलेत. चला तुम्ही. खाली बस. तुला कशाला ताटकन उठायला हवं? घरात मोठी माणसं आहेत याचं जरा भान असू दे. खाली बस आणि न्याहारी कर. खाताना पानावरून उठते इतकं काही घडलेलं नाहीये. चल ग गंगे. गप्पा बस आधी. कळत नाही का ग तुला? हा, आणि आधी उठ. उभी राहा, पहिली उभी राहा. हा, काय ग कळत नाही तुला? असं उंबऱ्यापाशी बसून रडतेस. अपशकुन असतो अगं तो. गप्प हो आधी. अगं पण गळा काढायला झालं काय? सासूबाई, आता पुढे बोलशील का कपाळ करंटे? कुणाच्या नावानं रडतीयस? सासूबाई. आणि पाणी का नाही आणलंस तू? कळशी कुठे आहे? सासूबाई, न तेच जीव अगदी नकोसा केला या मुलीनं. अगं पटापट सांग ना, रडायला काय झालंय तुला? बाप मेलाय काय तुझा? अगं बोल ना, बोल. तू बोल ना. सासूबाई, सुभेदारन काकू आहेत ना. भेटली का परत तुला ती? काय आहे ग तुमचं गुळपीठ? हा, तुलाच कशी बरोबर भेटते ती? हो नाही, त्या नदीवर आल्या होत्या. काय ग, रमाईच्या विरुद्ध कागळ्या करायला ठरवूनच भेटता का तुम्ही? हा, हो नाही हो ये मुनवंश. मग परत तिच्या पाया पडायला गेलीस का उखाणा घेतलास? हो सासूबाई, त्यांनी कळशी. तेच विचारतेय मी, कुठे आहे कळशी? अगं बाबाजीने दिलेली कळशी होती ती. काय केलंस तिचं? तेच सांगते सासूबाई, कळशी. ए, काही भाकड कथा सांगायचं नाही का? कळशी बाबत आम्ही काही कमी जास्त ऐकून घेणार नाही. अहो सासूबाई, ती कळशी त्या सुभेदार काकूने बुडवली आणि सोडून दिली. अगं कळशी बुडाली, मग तू का नाही वाहून गेलीस ग त्या कळशी बरोबर? लाख मोलाची कळशी आहे ती. तिच्या समोर ना तुझ्या जीवाचं मोल शून्य आहे. बाबाजीने दिलेली कळशी होती ती. ते काय नाही, मला माझी कळशी हवी आणि तीच
कळशी हवी, जा घेऊन ये जा. सासूबाई पण तू बुडाली ना हो, परत कशी मिळणार? ते मला माहित नाही. नदीच्या पात्राशी जा, काही कर, पण मला ती कळशी हवी आहे म्हणजे हवी आहे. हे बघ, कळशी न घेता या घरात परत यायचं नाही. कळशी आणली नाहीस ना तर कुठेही तोंड काळं कर. तुझ्या माहेरी जा, नदीत बुड वाटेल ते कर, पण मला कळशी हवी आहे आणि तीच कळशी हवी आहे. जा घेऊन ये जा, निघ. जा. नदीच्या पात्राशी जा, काही कर, पण मला ती कळशी हवी आहे म्हणजे हवी आहे. हे बघ, कळशी न घेता या घरात परत यायचं नाही. कळशी आणली नाहीस ना तर कुठेही तोंड काळं कर. तुझ्या माहेरी जा, नदीत बुड वाटेल ते कर,